नमस्कार मित्रांनो, आज आपण पुढचे प्रॉब्लेम बघणार आहोत. आरसीसी बीम 230 mm wide and 400 mm deep effective is supported over an effective span of 6 meter. Effective span दिलेला आहे 6 meter and reinforced with 4 bars. Area 4 into 5 by 4 20 चा स्क्वेअर. AST किती येतो सांगा? 1263 mm square. Along the tension side, what is the load it can be sustained? Use F15 concrete and FE 415. FCK किती? 15 न्यूटन पर mm स्क्वेअर आणि FY किती? 415 न्यूटन पर mm स्क्वेअर. अले असं विचारू शकते M15 म्हणजे काय? FE 400 ओरलला असं सोपं सोपं विचारू. हा, आता आपल्याला काय करायचंय? सगळ्यात पहिले तर तुम्हाला बेंडिंग मोमेंट काढावं लागेल. वर्किंग लोड काढण्यासाठी काय करावं लागेल? मोमेंट काढण्यासाठी MU अल्टिमेट मोमेंट, त्यासाठी XU काढायचं. व्हॉट द फॉर्म्युला ऑफ XU? 0.87 FY AST 0.36 FCK into B. आता 0.87 FY किती आहे? 415. AST किती आहे? 1256.63 डिवाइडेड बाय 0.36. FCK किती आहे? 15 आणि FB किती आहे? 230. किती आहे तर सांगा फास्ट. 365.30 mm. XU झालं, नंतर XU मॅक्स काढायचं. किती असतं? जर FCK 15 साठी किती असतं? 0.48 इंटू D 0.48. हा 20 0.48 आपलं कशासाठी आहे? 415 साठी 48. हा, आणि ह्याच्यासाठी किती आहे? 250 साठी 0.53 आणि नंतर कशासाठी? 500 साठी 4. आता कमी कमी होत चाललं, लक्षात ठेवायचं. किती येतं हे? D 230 किती येतं? किती येतं हे? 400. किती येतं? 100 mm. आता इथे XU इज ग्रेटर दॅन XU मॅक्स. ओव्हर रेनफोर्समेंट. ओव्हर रेनफोर्समेंट. ओव्हर रेनफोर्समेंट आलं की डायरेक्ट हा फॉर्म्युला वापरायचा. MU लीव हा इज इक्वल टू MU इज इक्वल टू कोणचा? 0.138 FCK BD स्क्वेअर. अले 0.138. हा, ह्याच्यासाठी किती आहे? 250 साठी. 250 साठी किती आहे विचारायला मी. आणि ह्याच्यासाठी 138 आणि 500 साठी किती आहे? आपल्याला सध्या ह्याचं लागतं. कशाचं लागतं? 415. हा, बी किती आहे? 230. डी किती आहे? 400. वर किती येतं? 70.16 इंटू पॉवर न्यूटन एफ. आलं? हे आलं MU लीव. आता बघा आपल्याला लोड काढायचा. MU लीव किंवा MU इज इक्वल टू काय असतं? WL स्क्वेअर बाय WL बाय 4 WD L बाय 4. कोणचं हे काय सांगितलेलं त्यांनी? इन्क्लुसिव्ह
इन्क्लुसिव्ह ऑफ सेल्फ वेट म्हणजे काय WL²/8 ना WL²/8 इन्क्लुसिव्ह सेल्फ वेट आहे म्हणून WL²/8 तरी 76.176 इंटू 10⁻³ इंटू 8 भागिले एली किती आहे रे एली किती आहे 6 इथं 6 आहे का हा 10⁻6 इंटू 8 एली किती आहे 6 म्हणजे 6000 घ्यावं लागेल का तुम्ही इथं MM मध्ये ठेवलं तर मग एली पण MM मध्ये ठेवावं लागेल 6000चा स्क्वेअर हा नाहीतर मग काय करायचं याला पण कशात घ्यायचं अरे हे न्यूटन पर MM घेतलं ना तर मग इथं पण काय करू लेन MM मध्ये घ्यावं हा किती येतं WD 16 पॉईंट 16.92 16.92 येतं ना हे पहा न्यूटन पर MM और किलो न्यूटन पर मीटर एकच असतं काय असतं न्यूटन पर MM म्हणजेच किलो न्यूटन पर मीटर आलं लक्षात फक्त एवढं काळजी घ्यायचं जर तुम्ही इथं एल मीटर मध्ये ठेवलं तर हा कमी करून घ्यायचं न्यूटन 3 पॉवर 3 करून घ्यायचं दोन्ही बॅलन्स पाहिजे हा उत्तर ते दोघांनी सारखं येतं जर नीट घेतलं आता हे झालं WD आपल्याला काय करायचं सेल्फ लोड काढायचा W D डिवायडेड बाय गॅमा किती आहे गॅमा W इंटू गॅमा इज इक्वल टू WD असतो ना तर WD भागिले गॅमा 16.92 अपॉन 1.5 किती येतं 11.28 किलो न्यूटन पर मीटर हे झालं सेल्फ लोड आता बघा नेक्स्ट त्याच्या आधी पुढचा घेऊ सोपं 2.8 घेऊ हा रेक्टँग्युलर बीम ऑफ 250 MM वाईड आणि 550 MM डीप इफेक्टिव्ह कव्हर दिलेलं आहे 50 MM इज युज ॲज अ सिम्पली सपोर्टेड बीम ऑफ स्पॅन 5 मीटर लक्षात म्हणजे हे कॅपिटल डी दिलेलं आहे विथ इफेक्टिव्ह कव्हर म्हणजे कॅपिटल डी दिलेलं आपल्याला स्मॉल डी लागत असतं स्मॉल डी कसं काढायचं डी मायनस डी डॅश 550 मायनस 50 500 कॅल्क्युलेट द सेंट्रल पॉइंट लोड निग्लेक्टिंग द सेल्फ वेट म्हणजे WL/4 इफ इट इज रेनफोर्स्ड बाय 4 बार्स एरिया ऑफ स्टील काढायचं 4 इंटू π/4 20 चा स्क्वेअर 1256 MM². FCK किती आहे 20 न्यूटन पर MM². FY किती 415 म्हणजे 415 न्यूटन पर MM². आता काय करायचं XU काढायचं XU इज इक्वल टू 0.87 FY AST divided by 0.36 FCKB. FCKB 0.87 इंटू 415 AST किती आहे 1256.63 डिवाइडेड बाय 0.36 FCK किती आहे 20 इंटू B किती आहे 250
किती येते एक्सयू 252.05 mm झालं. नंतर काय करायचं एक्सयू मॅक्स 415 साठी किती असतं 0.48D 0.48 इंटू 500 घेता ना किती येतं हे किती 240 mm काय झालं इथं XU is greater than XU max over reinforcement. ओव्हर एन्फोर्समेंट. तर मग MU लीम किती आहे 0.138 FCK BD स्क्वेअर 0.138 FCK किती आहे 20 बी किती आहे किती आहे बी किती 250 किती आहे 172 into 10 power Newton mm. M is equal to WL by WL सेल्फ वेट नहीं है बाय 4 तो WD is equal to 4 M into 4 divided by M किती है डिवाइडेड बाय लेंथ किती दिलेली 5 म्हणजे 5000 घ्यायचं किती येतं 138 138 एवढंच येतं का 138 न्यूटन पर MM म्हणजेच किलो न्यूटन पर मीटर एवढं येतं किलो न्यूटन पर किती येईल बरोबर आहे 138 किलोमीटर इथे नुसतं किलोमीटर मध्ये ना कारण की पर MM नाहीये न्यूटन 138 इंटू 10 पॉवर किती येईल रे हा 138 इंटू 10 पॉवर 3 न्यूटन म्हणजे 138 किलो न्यूटन झालं. नंतर एम आपलं WD इज इक्वल टू W इंटू गॅमा असतं आपल्याला W काढायचं WD डिवायडेड बाय गॅमा WD किती 138 किलोमीटर मध्ये हे 1.5 किती येतं 92 किलो न्यूटन समजलं. बघा मित्रांनो नेक्स्ट प्रॉब्लेम फाइंड द मोमेंट ऑफ रेजिस्टन्स of steel provided in 6 bars of 12 mm diameter. बघा एरिया ऑफ स्टील पाय बाय 4 आपलं 6 इंटू पाय बाय 4 12 चा स्क्वेअर किती येतं सांगा 678.58 mm स्क्वेअर इथं बीम ऑफ बी किती दिलेलं आहे 300 mm आणि डी किती दिलेलं आहे 500 mm इफेक्टिव्ह 500 mm इफेक्टिव्ह M20 ला काय म्हणतो आपण FCK 20 न्यूटन पर स्क्वेअर ग्रेड विचारू शकते ओरलला आणि इकडे बघा ओरलला अजून काय विचारू शकते ते M20 M15 आणि ते तर विचारते आणि 250 ला किती MU लिमची व्हॅल्यू 500 ला MU लिमची व्हॅल्यू 415 ला MU लिमची व्हॅल्यू आणि ते ह्याच्या व्हॅल्यू डेपच्या एक्सयू मॅक्सच्या FCK नंतर FE 500 म्हणजे FY 500 न्यूटन पर MM स्क्वेअर. आता बघा
आता काय करायचं, एक्स यू काढायचं पहिले. एक्स यू 0.87 हे फॉर्म्युले पण विचारू शकते. एफ आय एस टी डिवायडेड बाय 0.36 एफ सी के इंटू बी. 0.87 एफ आय किती आहे 500, एएस टी किती आहे 678.58 डिवायडेड बाय एफ सी के किती आहे 0.36 एफ सी के किती आहे 20 आणि बी किती आहे 300. सांगा किती येत आहे 136.65 ना 65 mm 136.65. नंतर एक्स यू मॅक्स, एक्स यू मॅक्स 0.500 ना 0.46 डी 0.46 इंटू डी. डी किती आहे 500 किती येत आहे 230 mm. तर एक्स यू इज लेस दॅन एक्स यू मॅक्स अंडर रेनफोर्समेंट. कंडिशन पण विचारू शकते, ओव्हर रेनफोर्समेंट कधी असतं, अंडर रेनफोर्समेंट कधी असतं. आले अंडर रेनफोर्समेंट. मग अंडर रेनफोर्समेंट साठी कोणता फॉर्म्युला वापरायचा, टी यू इंटू झेड 0.87 एफ आय एस टी डी मायनस 0.42 एक्स यू. 0.87 एफ आय किती आहे 500, एएसटी किती आहे 678.58. डी किती आहे 500, एक्स यू किती आहे 136 पॉइंट किती आहे सांगा 130 पॉइंट इंटू 10 पॉवर न्यूटन एम एम इंटू 10 पॉवर 6 न्यूटन. कितवा होता 10वा. समोर 25 ला आलेला 6 मार्काला. नंतर बस एवढीच विचारलं त्यात. a singly reinforced beam 230 बी 230 mm बी किती आहे 500. effective cross section is simply supported and has 6 meter span. The beam is reinforced with 4 number of bars. Area of steel किती आहे 4 into 5/4 16 चा स्क्वेअर 804.25 mm स्क्वेअर. Bar in tensions. Calculate the maximum UDL including self weight it can carry over the entire span. आता एएसटी दिलेले M20 म्हणजे किती FCK 20 न्यूटन पर एम स्क्वेअर आणि ग्रेड दिलेला FY 415 न्यूटन पर एम स्क्वेअर. झालं. आता बघा अ सिंगली रेनफोर्स्ड बीम विथ 230 mm इंटू 500 mm झालं. आता काय आपल्याला काय करायचं, एक्स यू पहिले काढायचं 0.87 एफ एस टी डिवायडेड बाय 0.36 एफ सी के इंटू बी.
0.87, FY किती आहे 415, AST किती आहे 804.25 भागीला 0.36, FCK किती आहे, किती FCK 20 इंटू बी किती आहे, किती 230, सांगा किती येतं 175 MM. नंतर XU मॅक्स, XU मॅक्सचा फॉर्म्युला काय घेतात 415 आहे ना 0.48D, हे विचारते ना ओरलला, डी किती आहे 500, किती येतं हे 200, नंतर XU is less than XU max, काय येईल अंडर रेनफोर्समेंट. मग काय येईल MU इज इक्वल टू TU इंटू Z. TU किती आहे 0.87 FY AST in bracket D minus 0.42 X 0.87 FY किती आहे 415, 804.25, D किती आहे 500, 0.42 इंटू एक्स किती आहे 175.34, किती सांगा 123 इंटू 10 पॉवर न्यूटन MM. MU including self made, WDLE square divided by 8, तो 123.8 इंटू 10 पॉवर 6 इंटू 8 भागिले एली किती आहे 6000, 6 आहे तर 6000 घ्यायचं स्क्वेअर इज इक्वल टू WD. WD किती येतं 27 किलो न्यूटन पर मीटर और न्यूटन पर MM, एकच असतं. लक्षात हे आलं. मग नंतर वेट WD डिवाइडेड बाय गॅमा इज इक्वल टू W, 27.51 डिवाइडेड बाय 1.5 किती 18.7 किलो न्यूटन पर मीटर. बारावा बघा रे, अ सिंगली रेनफोर्स्ड कॉन्क्रीट बीम 200 mm width having effective depth of 350 mm is reinforced with 3 bars of 12 mm diameter. एक किती तो एरिया सांगा फास्ट MM स्क्वेअर. हाँ M15 FCK 15 न्यूटन पर MM स्क्वेअर, FE 415 म्हणजे FY 415 न्यूटन पर MM स्क्वेअर. Calculate the moment of resistance of section. Moment of resistance of section. XU 0.87 FY AST divided by 0.36 FCK into B 0.87 into 415 into 339.29 divided by 0.36 FCK किती आहे
बी किती आहे 200 किती आहे 113.mm मग एक्स यू मॅक्स 0.48 0.48 इंटू डी किती आहे 300 किती येतं हे 168 mm 168 mm तर एक्स यू इज ग्रेटर दॅन एक्स यू मॅक्स मग काय ओव्हर एनफोर्समेंट काय हा एक्स यू लहान आहे ना एक्स यू लहान आहे एक्स यू किती आहे एक्स यू इज लेस दॅन एक्स यू मॅक्स therefore अंडर रेनफोर्समेंट अंडर रेनफोर्समेंट तर मग काय करतात याला एम यू इज इक्वल टू टी यू इंटू झेड 0.87 एफ वाय एस टी इंटू डी मायनस 0.42 एक्स यू 0.87 एफ वाय किती आहे 415 एस टी किती आहे 339.29 डी किती आहे 350 आणि 0.42 एक्स यू किती एक्स यू 113.42 किती येतं 37.03 इंटू 10 न्यूटन एम एम यू झालं एवढंच समजलं आता नेक्स्ट प्रॉब्लेम आलेला विंटर 24 झालं का आता का नाही हा फाइंड द मोमेंट ऑफ रेजिस्टन्स ऑफ आरसीसी बीम बी दिलेलं आहे 230 एम एम आणि डी दिलेलं आहे 550 एम एम reinforced with 4 bars reinforced with 4 bars AST पाय भागिले 4 पाय भागिले 22 चा स्क्वेअर इंटू 4 किती येतं 1520 mm स्क्वेअर झालं FCK 20 न्यूटन पर mm स्क्वेअर आणि FY किती आहे 415 न्यूटन पर mm स्क्वेअर XU काढायचं 0.87 FY AST divided by 0.36 FCK into B हा 0.87 415 AST किती आहे डिवाइडेड बाय FCK किती आहे इंटू बी किती आहे किती येतं हे XU किती 331.mm हे आलं आता XU मॅक्स 415 साठी किती असतं 0.48 डी 0.48 इंटू 415 किती येते 415 सॉरी 500 किती येतं हे 264 एम झालं XU मॅक्स
XU is less than XU max. Therefore, sorry, XU is greater than XU max. Therefore, over reinforcement. Over XU जास्त असलं की over reinforcement. Clear? तर FU leave 0.138 FCK BD square 0.138 FCK किती आहे 20 B किती आहे 200 D किती आहे 550 किती आता 192.02 न्यूटन mm. न्यूटन mm. थ्री दिलेलं आहे ना बघा मित्रांनो युझिंग LSM लिमिट स्टेट मेथड कॅल्क्युलेट द मोमेंट ऑफ रेजिस्टन्स ऑफ अ बीम बी दिलेलं आहे 230 डी दिलेलं आहे 400 इफेक्टिव्ह रेनफोर्समेंट विथ टेन्शन साइड ऑफ AST 3 into pi/4 20 चा स्क्वेअर ॲज्युम M20 M20 म्हणजे FCK 20 न्यूटन पर एम स्क्वेअर आणि FE किती आहे FY 415 न्यूटन पर एम स्क्वेअर बघा XU काढायचं AST किती आलं 900 किती 942.47 एम स्क्वेअर FE 415 आहे ना म्हणजे FY 415 न्यूटन पर एम स्क्वेअर हा XU 0.87 FY AST divided by FCK B into D 0.87 0.36 FCK B हा 0.87 हे किती येतं 942.47 डिवायडेड बाय 0.36 FCK किती आहे आणि बी किती आहे 230 किती येतं बघा बरं 201 mm 201.55 mm आलं आता XU मॅक्स सांगा फास्ट 0.48 0.48 इंटू 400 किती येतं हे 192 mm XU is greater than XU max काय किती आहे 205.48 हे एक्स्ट्रा XU is greater than XU max therefore over reinforcement हा XU max आपले FU leave 0.138 FCK BD square 0.138 FCK किती आहे 20 इंटू बी किती आहे 200 डी किती आहे किती आहे सांगा 101 into 10⁶ न्यूटन आज पुरतं एवढं बस झालं मित्रांनो
बाकी उद्या पाहू.